नमस्कार मित्रांनो, मी आहे चव्हाण सर आणि आपण बघत आहात चव्हाण कॉमर्स क्लासेस. या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत जर्नल एंट्रीज म्हणजे रोजकीर्द. आणि काल आपण एक उदाहरण बघितलेलं होतं याच्यामधलं की साधं सिंपल जनरल एंट्रीज कशा प्रकारे होते. आता त्याच्या पुढची जी स्टेप आहे सेकंड उदाहरण आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर डिटेलमध्ये आपण बघून घेऊ आता एक्झाम्पल कशा प्रकारे सेट केलेलं आहे किंवा एक्झाम्पल कसं दिलेलं असते. तर या ठिकाणी एक्झाम्पल जे आहे हे मी या ठिकाणी झूम करतो म्हणजे तुम्हाला या ठिकाणी समजेल की हे रेडमध्ये जे लिहिलेलं आहे ते एक्झाम्पल आहे आणि जे हिरव्या अक्षरामध्ये लिहिलेलं आहे ते सोडवलेलं उदाहरण आहे. तर अशा प्रकारचं आपल्याला एक्झाम विचारल्या जाते आणि आपल्याला या खाली ॲन्सर दिलेलं आहे हे त्याचा आन्सर आहे. अशा प्रकारचे आपल्याला या ठिकाणी रोजकीर्द करावी लागते. तर आपण सुरुवातीला एक्झाम्पल बघून घेऊ. एक्झाम्पलमध्ये या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे जर्नलाइज दी फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन दी बुक्स ऑफ मिस्टर कुमार. चा अर्थ असा होतो की मिस्टर कुमारच्या खात्यामध्ये खाली दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला रोजकीर्द करायची आहे. आता खाली माहिती दिलेली आपल्याला, वर्ष दिलेलं आहे, महिना दिलेली आहे आणि त्या ठिकाणी डेट दिलेली आहे. डेट वाईज जे ट्रान्झॅक्शन त्यांनी लिहून काढले होते ते या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत. तर सुरुवातीला बघू आपण. कुमार स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹1,50,000. त्यानंतर आहे सेकंड फर्निचर परचेस फॉर कॅश ₹5,000. त्यानंतर आहे 5 तारीख आहे गुड परचेस फॉर कॅश ₹25,000. त्यानंतर आहे 7 तारीख गुड सोल्ड फॉर कॅश ₹30,000. त्यानंतर आहे 9 गुड्स परचेस फ्रॉम शंकर ₹24,000. त्यानंतर नेक्स्ट सॅलरी पेड ₹4,000. नेक्स्ट 21 तारीख आहे गुड सोल्ड टू विनायक ₹30,000. त्यानंतर नेक्स्ट आहे 23 कमिशन रिसिव्ड ₹2,000. त्यानंतर 24 तारीख रेंट पेड टू श्याम ₹4,800. त्यानंतर आहे नेक्स्ट 26 कॅश पेड टू शंकर ₹10,000 म्हणजे 10,000. त्यानंतर नेक्स्ट 28 कॅश रिसिव्ड फ्रॉम विनायक ₹20,000. त्यानंतर नेक्स्ट 30 कॅश डिपॉझिटेड इन बँक ₹11,000. आणि शेवटची ट्रान्झॅक्शन आहे 31 तारीख आहे कॅश विड्रॉ फॉर पर्सनल यूज ₹2,000. आता अशा प्रकारचं हे उदाहरण दिलेलं आहे आणि या उदाहरणाच्या सहाय्याने आपल्याला रोजकीर्द करायची आहे, जर्नल एंट्रीज करायची आहे. आणि जनरल एंट्रीज तुम्हाला करत असताना मित्रांनो एक लक्षात ठेवायचं की जनरल एंट्रीजचा जो फॉर्म्युला आहे, रोजकीर्द करतो आपण तो जो फॉर्म्युला आहे तो लक्षात ठेवायचा आहे. फॉर्म्युला कसा आहे, मध्यभागी कोणाच्या पुस्तकात नोंदी करायची आहे म्हणजे इन दी बुक्स ऑफ मिस्टर कुमार. म्हणजे या ठिकाणी हे बघा, या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे की हा जो घटक आहे इन दी बुक्स ऑफ मिस्टर कुमार आणि त्याच्या खाली जर्नल एंट्रीज दिलेला आहे. आणि खाली दिलेला आहे डेट चा कॉलम दिलेला आहे, पर्टिक्युलर LF डेबिट आणि क्रेडिट साईज वगैरे बघून घ्या. आणि आपले हा जे नोट्स आपण तयार करणार आहोत त्या नोट्स अशा प्रकारे प्रिपेअर या ठिकाणी आपल्याला झालेल्या पाहिजेत. आता असं उदाहरण सोडवत असताना आपल्याला जे वरचे ट्रान्झॅक्शन आहे ते बघायचे आहेत. तर चला सुरू करू. पहिला ट्रान्झॅक्शन आपण बघू काय झालेलं आहे. तर फर्स्ट ट्रान्झॅक्शन होता आपला 1 तारखेचा. कुमार स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹1,50,000. म्हणजे कुमारने रोख रक्कम आणून व्यवसाय सुरू केला, कुमारकडे पैसा आला म्हणून या ठिकाणी 2017 जानेवारी 1 कॅश अकाउंट, कारण पैसा आला, पैसा म्हणजे कॅश अकाउंट DR 1,50,000 टू कॅपिटल अकाउंट CR आपण लिहित नाही पण ते CR असते 1,50,000. आणि याचं नॅरेशन द्यायचं कंसात बिंग स्टार्टेड दी बिझनेस विथ कॅश. आणि या ठिकाणी डेटपासून पर्टिक्युलरपर्यंत या ठिकाणी रेषा अशी ओढून घ्यायची आहे. कशी ओढून घ्यायची आहे रेषा, तर हे तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो. इथून या ठिकाणाहून अशी जी रेषा आहे ती ओढून घ्यायची आहे. खाली एक रेषा दिलेली आहे तशी एक रेषा ओढून घ्यायची आहे. आणि हा इथे ट्रान्झॅक्शन कंप्लीट झाला असं गृहीत होते. आता सेकंड आहे 3 तारीख आहे फर्निचर परचेस फॉर कॅश ₹5,000. आता फर्निचर आपल्याकडे आला म्हणून फर्निचर अकाउंट DR टू कॅश गेली म्हणून कॅश अकाउंट CR. दोन्ही रकान्यामध्ये 5,000 टाकायचे. कंसामध्ये लिहायचं बिंग फर्निचर परचेस फॉर कॅश, कंस पूर्ण करायचा. त्यानंतर आहे 5 गुड परचेस फॉर कॅश ₹25,000. व्यवसायासाठी माल खरेदी केला. आपल्याकडे
वस्तू आली, पण कशा स्वरूपात आली ती खरेदी करून आलेली आहे म्हणून खरेदी खाते नावे म्हणजे पर्चेस अकाउंट DR2, कॅश आपल्याकडून गेली म्हणून कॅश अकाउंट CR. दोन्ही रकान्यामध्ये 25,000 रुपये म्हणजे जी रक्कम असेल ती लिहून टाकायची 25,000 आणि नॅरेशनमध्ये द्यायचं बिंग गुड परचेस फॉर कॅश आणि या ठिकाणी रेश ओढून घ्यायची. नेक्स्ट आहे 7 गुड सोल्ड फॉर कॅश ₹30,000. 30,000 रुपयाचा माल विकलेला आहे कॅश स्वरूपात म्हणून आपल्याकडे कॅश आली म्हणून या ठिकाणी आपण बघू शकतो कॅश अकाउंट DR2 सेल्स अकाउंट CR 30,000 आणि याचं नॅरेशन खाली दिलेलं आहे बिंग गुड सोल्ड फॉर कॅश आणि रेश आपल्याला या ठिकाणी अशी ओढून घ्यायची आहे. अशी रेषा या ठिकाणी ओढून घ्यायची आहे इथपर्यंत. म्हणजे हे ट्रान्झॅक्शन या ठिकाणी असे कंप्लीट झालेले आपल्याला या ठिकाणी दिसतील. ठीक आहे. आणि नंतरचं ट्रान्झॅक्शन बघू आपण. डेट आहे 9 गुड परचेस फ्रॉम शंकरकडून काही मालाची खरेदी केली 24,000 रुपयाची म्हणून आपल्याकडे या ठिकाणी 9 तारखेला माल आला म्हणजे परचेस केली आपण म्हणून परचेस अकाउंट DR2 कोणाकडून आला तर शंकरकडून आला म्हणून शंकर अकाउंट CR आणि रकान्यामध्ये 24,000 डेबिटमध्ये आणि क्रेडिटमध्ये ते लिहून टाकायचे. तर नॅरेशन या ठिकाणी लिहून घ्यायचे बिंग गुड परचेस ऑन क्रेडिट म्हणजे मालाची उधारीवर या ठिकाणी खरेदी केलेली आहे. नेक्स्ट बघू आपण. 20 तारीख आहे. सॅलरी पेड आहे ₹4,000. तर हे 4,000 सॅलरी पेड केलेली आहे म्हणून पैसा तर गेला आपल्याकडून. कशासाठी गेला तर सॅलरीसाठी गेला म्हणून सॅलरी अकाउंटला फायदा झाला म्हणून या ठिकाणी सॅलरी अकाउंट DR2, कॅश आपल्याकडून गेली म्हणून कॅश अकाउंट CR आणि दोन्ही रकान्यामध्ये 4,000 रुपये या ठिकाणी टाकून घ्यायचे. आणि याचं जे नॅरेशन आहे त्याच्या खालच्या ओळीमध्ये नॅरेशन कंसामध्ये लिहायचं बिंग दी सॅलरी पेड कंस पूर्ण करायचा आणि खाली जी आहे ती अशी या ठिकाणी रेष ओढून टाकायची म्हणजे या ठिकाणी तुमचा ट्रान्झॅक्शन कंप्लीट झाला. आता नेक्स्ट बघू आपण. 21ला काय म्हटलं आहे गुड सोल्ड टू विनायकला माल विकला कॅशचा उल्लेख आहे का या ठिकाणी कॅशचा उल्लेख आहे का. गुड सोल्ड टू विनायक 30,000 रुपये तर या ठिकाणी उल्लेख नसल्यामुळे उधारीचा व्यवहार आहे म्हणून एंट्री बघू आपण. माल विनायकला मिळाला म्हणून विनायक अकाउंट DR 30,000 रुपये 30,000 टू विक्री केली म्हणून या ठिकाणी सेल्स अकाउंट 30,000 आणि कंसामध्ये बिंग दी गुड सोल्ड विनायकला माल विकला आणि कंस कंप्लीट करायचं रेषा ओढून घ्यायची. या ट्रान्झॅक्शन या ठिकाणी झाला. तर नेक्स्ट बघू आपण ट्रान्झॅक्शन. 23 तारीख आहे. कमिशन रिसिव्ड ₹2,000 प्राप्तीचं पद आहे. पैसा आपल्याकडे आला. बघू आपण 23 तारखेची एंट्री. कॅश अकाउंट पैसा आला म्हणजे कॅश अकाउंट DR2, कमिशन अकाउंट CR 2,000 रुपये दोन्ही रकान्यात लिहायचे. कंसामध्ये नॅरेशन लिहायचं बिंग कमिशन रिसिव्ड आणि या ठिकाणी खाली रेष ओढून घ्यायची म्हणजे या ठिकाणचा जो ट्रान्झॅक्शन आहे या ठिकाणचा असं ट्रान्झॅक्शन कंप्लीट झाला. नेक्स्ट बघू. नेक्स्ट आहे 24 तारीख. रेंट पेड टू श्याम ₹4,800 म्हणजे श्यामला भाड्याचे दिले 4,800 रुपये. तर हे याची नोंद या ठिकाणी कशासाठी दिले तर रेंटसाठी दिले म्हणून रेंट अकाउंट DR2, पैसा गेला कॅश गेला म्हणून या ठिकाणी कॅश अकाउंट आणि दोन्ही रकान्यामध्ये 4,800 लिहून टाकायचे आणि नॅरेशनमध्ये लिहून घ्यायचं बिंग रेंट पेड किंवा बिंग दी रेंट पेड आणि खाली जी आहे ती आपली अशी रेषा ओढून टाकायची. अशी रेषा या ठिकाणी इथपर्यंत करून घ्यायची आणि पुढचे ट्रान्झॅक्शन अजून बाकी आहे. हा ट्रान्झॅक्शन 24 तारखेचा इथे संपन्न झाला. नेक्स्ट बघू आपण. तारीख आहे आता 26. कॅश पेड टू शंकर ₹10,000 शंकरला पैसे दिले रोख स्वरूपामध्ये म्हणून त्याची नोंद अशी होईल या ठिकाणी. शंकरला फायदा झाला म्हणून शंकर अकाउंट DR 10,000 टू कॅश अकाउंट CR 10,000 आणि याचं नॅरेशन बिंग दी कॅश पेड म्हणजे कॅश यांना दिलेली आहे शंकरला. त्यानंतर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघू आपण. 28 तारीख आहे. कॅश रिसिव्ड फ्रॉम विनायक ₹20,000 विनायककडून रोख स्वरूपामध्ये 20,000 प्राप्त झाले. तर प्राप्त झाले म्हणजे आपल्याकडे पैसा आला म्हणून या ठिकाणी बघा 28 तारीख आहे. कॅश अकाउंट DR टू विनायक अकाउंट CR दोन्ही रकान्यामध्ये 20,000 आहे आणि कंसामध्ये बिंग दी कॅश रिसिव्ड कंस कंप्लीट आणि खाली रेष ओढलेली आहे. या ठिकाणी हा व्यवहार पण क्लिअर झालेला आहे. नंतरचं ट्रान्झॅक्शन बघू आपण 30 तारखेचं.
कॅश डिपॉझिटेड इन बँक ₹11,000, म्हणजे बँकेमध्ये 11,000 रुपये जमा केले. फायदा कोणाला झाला? 30 तारीख बघा, बँकेला झाला, म्हणून बँक अकाउंट DR 11,000 टू कॅश अकाउंट CR 11,000. आणि याचं नॅरेशन म्हणजे विवरण बिईंग दी कॅश डिपॉझिटेड आणि कौंस कंप्लीट, खाली एक रेष ओढून टाकायची, म्हणजे हा ट्रान्झॅक्शन या ठिकाणी कंप्लीट झाला. तर राहिलेली शेवटची एंट्री 31 कॅश विड्रॉ फॉर पर्सनल यूज ₹2,000 2,000. तर 31 तारखेची शेवटची नोंद आहे. व्यवसाय मालकाला काही अर्जंट पैसे लागत असेल किंवा काही वस्तू लागत असेल, अशा वेळेस त्याची पर्सनल उचलमध्ये जी नोंद घेतली जाते. आणि पर्सनल उचल हा शब्द ज्या ठिकाणी येतो त्या ठिकाणी ड्रायव्हिंग अकाउंट हा ओपन होतो, म्हणून या ठिकाणी ड्रायव्हिंग अकाउंटला ते पैसे जातात. 31 ड्रायव्हिंग अकाउंट DR टू कॅश अकाउंट CR, कारण व्यवसायातून पैसा गेला तेवढा त्यांच्या नावाने 2,000 दोन्ही रकमेमध्ये लिहायचे 2,000 आणि याचं नॅरेशन लिहायचं बिईंग दी कॅश विड्रॉ फॉर पर्सनल यूज, आणि या ठिकाणी कंप्लीट करायचं आहे. आणि शेवटची एंट्री होती, त्याच्यामुळे आता जी रेष ओढायची होती आपल्याला खाली, ती पूर्ण अशी इथून इथपर्यंत अशी ओढून घ्यायची आणि ही पण अशी इथून इथपर्यंत ओढून घ्यायची. तर टोटल अमाऊंट लिहायचं आणि शेवटी दोन्ही रकमेची जी टोटल आहे ती टोटल या ठिकाणी करून टाकायची.